नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी कांदा भजी बनवणार आहे। रोज रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आता मी कांदा भज्याचं साहित्य तयार करून घेणार आहे। मी कोथिंबीर पण बारीक कट करून घेतलेली आहे। मी ते 4 ते 5 कांदे घेतलेले आहेत। मी ते बारीक कट करून घेणार आहे। सर्व कांदे बारीक कट करून झालेले आहे। बारीक चिरलेला कांदा मोकळा करून घेऊ। कांदा पण मोकळा करून झालेला आहे। आता तो मोकळा केलेला कांदा कढईमध्ये टाकून घेऊ। त्यामध्ये 4 ते 5 चमचा बेसन पीठ पण टाकून घेऊ। बेसन पीठ पण टाकून झालं आहे। जिरे पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ, थोडासा ओवा हातावरती चोळून टाकून घेऊ। अर्धा चमचा हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ। ते सर्व मिक्स करून घेऊ। ते सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून परत एकदा मिक्स करून घेऊ। मिक्स करून झालेलं आहे। कांदा भजीचं बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता कढईमध्ये तेल टाकून ते तेल गरम करायला ठेवू। तेल पण व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये एक एक करून सर्व भजे तेलामध्ये सोडून घेऊ। सर्व भजे तेलामध्ये सोडून झालेले आहे। आता ते एक एक करून सर्व भजे आपण पलटून घेऊ। भजे पण व्यवस्थित पलटून झालेले आहे। आपण ते भजे मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे आहे। कांदा भजे व्यवस्थित तळलेले आहे। आता ते कांदा भजे व्यवस्थित तळलेले आहे ते आता काढून घेऊ। आता चिरलेल्या मिरच्या पण तळून घेऊ। मिरच्या तळून झालेल्या आहेत त्यावरती मीठ टाकून त्या मिक्स करून घेऊ। मिक्स करून झाले आहे। आपले कांदा भजे पण तयार झालेले आहे।
हॉटेलसारखी कांदा भजी घरच्या घरी बनवा. पावसाळ्यातील खास खमंग कांदा भजी नक्की ट्राय करून बघा. अशा चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.